काय झालं? अगं तू चिल घे. मी सांगते बघ काय झालं. ऍक्च्युली तो रोकड्या आहे ना, तो मला बोलला की तुला कराटे येतं ना, मग तू नारळ फोडून दाखव. मग त्याने चॅलेंज दिला ना, मग मी ऍक्सेप्ट केलं चॅलेंज, फोडून दाखवला. तू ऍक्सेप्ट केलं चॅलेंज? तू नारळ फोडून दाखवला? हो. वा, उत्तम. मी आता जातच नाही. ए नाही ग माई, माझी ट्रिप कॅन्सल करते. माई काय भारी दिसतंय पण बघ ना, सॉलिड वाटतंय ग हे. म्हणजे ए आपण एक सेल्फी काढू तिकडे. तू इकडने ना माई, इकडने अशी मस्त. माई मला ना फुल सिंपथी मिळणार आहे ग. म्हणजे मला काय व्हिज्युअलाइज होते माहितीये का, मी अशी शोले मधल्यासारखी शाल घेऊन उभी आहे, असा झुमकन वारा येतो आणि मग माझा हात दिसतो. काय भारी ना. मैत्री, मी माझी ट्रिप कॅन्सल करते. दॅट्स इट. इनफ इज इनफ. माई तू चिडू नको. काहीतरी चांगलं ठरवलं जरा. पण तुम्ही मला चैन पडू देणार नाही. तुम्ही मला चैन पडू देणार नाही. अरे कुणाला म्हणजे काय? तू बसून घे माई, शांत. चिडू नकोस. हे पण मी प्रॉमिस करते, मी वेळेपणा नाही करणार तू येईपर्यंत. सॉरी खरंच सॉरी. कशाबद्दल सॉरी म्हणणार आहेस तू? म्हणजे अजून काय केलंय मी? अजून काय केलंय? एक तर अनघाशी भांडलीस हो ना, आणि वर फोन कट केलास. आणि त्यांनी शाळेतल्या चोंबड्या मुलींसारखं तुझ्याकडे येऊन तक्रार केली. मस्त, छान. मला कळत नाही, मी गेल्यावर आपसात कसं सांभाळणार तुम्ही सगळं? डोंट वरी, आम्ही रेग्युलरली भांडत जाऊ. काय हे, जरा समजून घ्या बघ एकमेकांना. कधी कधी गप्प बसावं. गप्प बसलं की समोरच्यालाही वाटतं आपलं काहीतरी चुकलंय म्हणून. बरोबर आहे माई, सगळं बरोबर आहे तुझं. पण कसं आहे ना, आईनी थोडीशी जरी, म्हणजे इतकीशी जरी अक्कल मला शिकवणं बंद केलं ना, तर आम्ही बोलण्याच्या टर्म्सवर येऊ. आणि बाबाचा जो सूर आहे ना, मैत्री असं वागायचं नसतं, लहानपणापासून मी बघतोय, हे ऐकलं ना की माझं डोकं सटकतं. हात सटकला की हाड मोडतं, डोकं सटकलं की मन मोडतात, आणि मन जोडायला कुठलंही प्लास्टर नसतं. तू जा माई US ला. अगं तू जा ना, तू छान मस्त फिर, एन्जॉय कर, वेगवेगळी ठिकाणं बघ, नवीन नवीन माणसांना भेट, आणि तिकडनं जी एनर्जी घेऊन येशील ना, अशी पॉझिटिव्ह, धूम धडाम झूम झटाक, ती इकडे वापर आणि इकडे सगळ्या सटकलेल्या डोक्यांना शांत कर. म्हणजे आल्यावर सगळं मीच करू, तू काही नाही करणार? करणार ना. तू गेल्यावर मी खिंड लढवणार मोडक्या हाताने. प्लास्टर काय आज आहे उद्या नाहीये. म्हणजे उद्या कसं जाईल? अगं ए काय? काय झालं ऍक्च्युली, प्लास्टर आहे ना ते बेसिक सुजलंय फक्त. म्हणजे हेअरलाईन क्रॅक वगैरे काही नाहीये. मी तर डॉक्टरला पटवलं आणि त्यांना म्हणलं की प्लास्टर घालून द्या. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.